शहर के जसवंत नगर के एक ओयो होटल में एक युवती मृतावस्था में पाई गई। प्रारंभिक जांच में युवती बीमार होने की और 2 दिन से होटल में रहने की जानकारी प्राप्त हुई। युवती की पहचान हो पाई है, लेकिन रहने के ठिकाने का कोई जानकारी नहीं मिल पाई। युवती बीमार होने के कारण उससे मिलने उसका दोस्त आने की जानकारी भी प्राप्त हुई है। शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया गया है। पुलिस जांच के बाद ही मामले का खुलासा और मृत्यु का कारण स्पष्ट हो पाएगा। नाईट ऑफिसर पोलीस उपनिरीक्षक पंकज बावने यांनी माहिती दिली आम्हाला सकाळी की एक त्यांना माहिती मिळालेली आहे, फोन आलेला आहे की जयवंतनगर येथे असणाऱ्या NS विला या ओयो हॉटेलमध्ये एक महिला संशयास्पदरित्या मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर लगेच तिथे पोलीस स्टेशनलाच राहुल सुधाकर कांगरे म्हणून एक व्यक्ती आला। त्याने सुद्धा ही माहिती दिली की त्याची ती मैत्रीण होती आणि ती तिथे वास्तव्यास होती आणि 2 दिवसाअगोदर तिने त्याला फोन करून बोलवलेले होते की माझी प्रकृती खराब आहे, थोडी माझी मदत कर। तर त्या अनुषंगाने तो तिची मदत करत होता आणि तशी नाईट ऑफिसर पंकज बावने पोलीस उपनिरीक्षक पंकज बावने यांना माहिती मिळताच ते आणि मी स्वतः स्पॉटवर गेलो। एक महिला पोलीस उपनिरीक्षक आणि एक महिला अंमलदार यांच्याद्वारे सदरची जी मृतक आहे तिच्या शरीराची संपूर्ण तपासणी केली। तपासणी करण्यात आली तर वर शरीराची पाहणी म्हणजे त्यांनी पाहणी केली असता वर कोणत्याही प्रकारच्या जखमा किंवा काही संशयास्पद आढळून आलेलं नाही। त्यानंतर आम्ही जे आमच्या तपासणी वाहन पथक आहे, ज्या मोबाईल्स आहेत त्यांना आणि वरिष्ठांना संपूर्ण माहिती दिली। ते पूर्ण वाहन बोलवले आणि त्यांच्याद्वारे सुद्धा तपासणी करण्यात आलेली आहे आणि सदरचे मृतक हिचे पार्थिव शरीर हे शवविच्छेदनाकरता पाठवण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे आम्ही तिथे ओयो हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्टला संपूर्ण विचारपूस केली असता त्याने सांगितलं की सदरची महिला ही दिनांक 13/11/2024 रोजी रात्री 9:30 वाजता राहण्याकरता आली होती व ती स्वतः आली होती आणि तिला त्या रूममध्ये देण्यात आलं होतं। त्यानंतर तिने फोन करून तो मित्र आहे तिला बोलवला आणि तिथे दवाखान्याचा उपचार चालू होता आणि प्रत्यक्षदर्शी आम्हाला सुद्धा तिथे रूममध्ये एक ECG रिपोर्ट आणि काही औषधीचे नमुने भेटलेले आहेत। शवविच्छेदन नंतर संपूर्ण माहिती पडेल की सदर मृतक हिचा मृत्यू कशामुळे झालेला आहे। सदर मुलगी हिचं नाव रुचिका वाघमारे असे असून ती बालाभाऊ पेठमध्ये माता मंदिरचे जवळ प्लॉट नंबर 120 येथे राहत असल्याची माहिती आम्हाला मिळालेली होती, पण आम्ही सदरचा पत्ता हा माहिती करण्याचा प्रयत्न केला पण ते कन्फर्म होत नाहीये की ती तिथे राहत आहे म्हणून अशी माहिती मिळत नाहीये। महान्यूज 7 के लिए ब्यूरो रिपोर्ट नागपुर।